सध्या महाराष्ट्रामध्ये आई आणि बाईशिवाय दुसरा विषयच आता शिल्लक राहिला नाही की काय असं वाटायला लागलंय। म्हणजे गोपीचंद पडळकर जे आता भारतीय जनता पार्टीचे अगदी महाराष्ट्रभर मुलूक मैदानी तोप म्हणून ओळखले जात आहेत, ते आमच्या इथं जत विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत। त्यांनी एक वक्तव्य केलं, जयंत पाटलांच्या अनुषंगाने खालच्या पातळीवरची भाषा वापरली। आता त्याचा पुनरुच्चार मी नाही करू शकत, कारण आपण सगळेच म्हणतोय आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रातली माणसं आहोत। तर ते वाक्य माझ्या जिभेला तरी पेलणार नाही, पण त्यांचं वाक्य सगळ्या महाराष्ट्राच्या आता समोर आहे। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। त्या वाक्याचा समाचार घेण्यासाठी जयंत पाटलांचा सगळा समर्थक ईश्वरपूरच्या चौकात आला आणि तिथं सगळ्या माता भगिनी सुद्धा तिथं बसलेल्या आहेत, ज्या जयंत पाटलांच्या समर्थक म्हणूनच आलेले आहेत। पण तिथं काही पुरुष मंडळी जे भाषा वापरतायत गोपीचंद पडळकरांचा समाचार घेताना, तुझ्या आईला, तुझ्या माईला, अशा प्रकारची जी भाषा वापरतायत अत्यंत खालच्या पातळीवरची, तीही शोभनीय नाही, तीही निषेधार्ह आहे, हे लक्षात आलं पाहिजे। मुळात काय गोप्याचा वडील कोण आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे का? गोप्या तू कुठल्या ओलादीचा आहेस? तुला कुणी काढला? पुंडलिकानं काढला का कुणी काढला ही तुला माहिती आहे का? आणि तू नसेल की आमच्या साहेबावर बोलतोस, हरामखोर, तुझी जात तुला माहिती आहे का? पुलवान राजा मग पहाडी बोले काय त्याच्या आईला घोडा त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतोय। एकंदरीत जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनींची माफी मागितली पाहिजे। आणि गोपीचंद पडळकर जे जयंत पाटलांच्यावर खालच्या पातळीवर असं वक्तव्य करतायत आई या विषयावरनं, त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं असं जे वक्तव्य आहे, त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींची माफी मागायला पाहिजे। पाठीमागे एकदा गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांचं घर कसं कॉकटेल हे सांगितलेलं होतं। या सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच आहे बरं का, तो म्हणजे बाई। एवढा विषय हलका वाटतो का तुम्हाला? एवढा हलक्यात घेताय का विषय तुम्ही? आपण कसे शंड नाही, कमकुवत नाही हे दाखवायला किंवा हे सांगायला आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणायचं। अरे बाबा, बांगड्या भरल्या नाहीत असं म्हणताना आपल्या आईच्या, आपल्या बहिणीच्या, आपल्या बायकोच्या हातामध्ये सुद्धा बांगड्या असतात, याचा विसर पडतोय का तुम्हाला? आणि बाई हा विषय एवढा तुम्हाला साधा वाटतो का? जयंत पाटलांचा आणि गोपीचंद पडळकरांची ही जी जुगलबंदी आहे महाराष्ट्र सगळा बघतोय, पण मला या दोघांच्या विषयावरून एक सुचलं म्हणून तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो। आणि खास करून सगळ्या जनमानव पुरुष असलेल्या आणि पुरुषी मानसिकता असलेल्या महिलांना माझं एक सांगणं आहे, नीट ऐका। पुरुषी मानसिकता असलेल्या महिला आणि जनमानव पुरुष असलेल्यांना, ज्यांना ज्यांना पुरुष असल्याचा फार गर्व वाटतोय, अहंगंड वाटतोय, त्या प्रत्येकासाठी मी जे काही लिहिलं आज अगदी तुमच्या भाषेमध्ये लिहिलंय, तुम्हाला कळणाऱ्या भाषेमध्ये लिहिलंय, गावखेड्यातल्या गावरान रांगड्या भाषेमध्ये लिहिलंय। बघा, मला जे सुचलं ते मी लिहिलंय। भोगायला बाई पाहिजे, शिवी द्यायला आई पाहिजे, तिचं स्वातंत्र्य फक्त भाषणात पाहिजे, घरात तिच्या डोक्यावर पदर पाहिजे। का रे हरामखोरांनो, माझं म्हणतोय मी, का रे हरामखोरांनो, तुम्ही अख्खं गाव हिंडल्यावर सुद्धा असता खुले सांड आणि ती शेजारच्या घरात गेली तरी ती होते रांड। अरे शिवीत आईला घोड्यासोबत जोडली, अरे कुणाची रताळ तोंडात घेऊन अशी जीभ सोडली, मर्दानगी दाखवायला बांगड्या भरल्या नाहीत म्हणायचं, मग आपल्या आईच्या हातातल्या बांगड्या कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर मला द्या। अरे एवढी बाई हा साधी आहे का? मी फक्त बाईच्या बाबतीत बोलत नाही, ज्यांना तुम्ही हिजडा म्हणून हिनवता ना, हिजडा, त्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे, माणसं काही साधी नाहीत। अरे प्रत्येक जण स्ट्रॉंग आहे, प्रत्येक जण मजबूत आहे। तो जन्माला कशावरून आलाय आणि काय म्हणून जन्माला आलाय याच्यावरनं त्याचा मजबूतपणा किंवा त्याचा शंडपणा ठरत नाही, लक्षात ठेवा। शबनम मौशी जी तृतीयपंथीय म्हणून निवडून आली ना, त्याचं एक वाक्य आहे की जब हिजडा ठोकेगा ताल, हिलेगी दिल्ली, कापेगा भोपाल। आमच्या जळगावमध्ये सुद्धा आता 2024ला विधानसभेला एक तृतीयपंथीय जी निवडून आलेली आहे, केळी उत्पादकांसाठी किती मोठं आंदोलन आहे, किती मोठा लढा आहे सांगा तिचा। अहो, मुळात जगाच्या पाठीवरचा शेतीचा शोध स्त्रीने लावलाय, कित्येक पुरावे आहेत त्याचे। एवढं तुम्हाला साधं वाटतं का? अरे बांगडी पेलणारं मनगट वेळ आली तर तलवार पेलू शकतं, इतिहासाने कित्येकदा सिद्ध केलंय। आणि पडळकरांना किंवा जयंत पाटलांना याची जाण असायला पाहिजे की जगाच्या पाठीवरची 5000 महिलांची पहिली लढाऊ पलटण जिने उभा केली होती ना, ती आमच्या महाराष्ट्रातली आहे, अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून आम्ही तिला ओळखतो। आणि पुण्याच्या पाडरीवर दहशतीचं प्रतीक म्हणून जी पोलादी पार रोवली होती ना, ती उपटणारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ ही जन्मानं महिलाच आहे ना।
तिने सिद्ध केलं ना की बांगडी पेलणारं मनगट वेळ आली तर निश्चितपणाने तलवार पेलवू शकतं. पण तुम्हाला शिवी द्यायला सारखी आई आणि बाईच पाहिजे. अरे बाबा, कुसुमाग्रज कवी इथलेच महाराष्ट्रातले. आणि कोण कुसुमाग्रज असं काय आता विचारू नका. तुमच्या प्रत्येकाच्या रेशन कार्डाच्या पाठीमागच्या बाजूला मलपृष्ठावर त्यांची कविता छापलेली आहे. तेच कुसुमाग्रज त्यांच्या एका कवितेत असं म्हणतायत की बाईला देवी म्हणून भजू नका आणि दासी म्हणून पिटू नका, तिचा माणूस म्हणून स्वीकार करा. आम्ही तिला माणूस म्हणायला तयारच नाही. समोरने एखादी बाई आली तर आम्ही म्हणतो बाई माणूस आले, आणि इकडून असा पुरुष आला की आम्ही म्हणतो माणूस आला, म्हणजे हा एकटाच पठ्ठ्या माणूस आहे, बाई काही माणूस नाही. अरे या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे. बाई कुठंच कमी नाही. गुंगी गुडिया म्हणून भारतामध्ये जिला ओळखलं जात होतं, ती इंदिरा गांधी काय म्हणत होती, माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या देशाच्या सेवेत राहीन. तिने सिद्ध केलं, मी गुंगी गुडिया नाही, मी लढाऊ महिला आहे. म्हणजे आम्हाला काही गोष्टींची जाणीव झाली पाहिजे की बाईला तुम्ही कमी समजताना 10 विचार केला पाहिजे. मला कधी कधी असं वाटते की ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई नसती तर कदाचित ज्ञानेश्वरी लिहिलीच गेली नसती. कारण ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या अखंड कुटुंबाला ज्यावेळी समाजाने वाळीत टाकले, ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळी स्वतःच घराचा दरवाजा पुढं करून घरामध्ये बसतायत, त्यावेळी मुक्ताई त्यांना समजावून सांगते की ताटी उघडा ज्ञान देवा, विश्व रागे झाले वन्नी तरी संत सुखे व्हावे पाणी. ती मुक्ताई नसती तर ज्ञानेश्वरी लिहिली गेली असती का नाही काय माहित. म्हणजे अगदी 12व्या शतकामध्ये जी आमची जनाबाई जी नामदेवांचं कीर्तन ऐकायला खरं तर पहिल्या रांगेत बसायची, ती काय म्हणायची की डोईचा 15 आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी, विना आता मजमना कोण करी. म्हणजे एवढा मोठा बंड करणारी स्त्री, तिला आम्ही कमी समजतोय. लाज वाटायला पाहिजे, जरा शरम वाटायला पाहिजे. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि गोपीचंद पडळकरांना सुद्धा. गोपीचंद पडळकर तर कायमच जीभ सोडतायत. आणि तुम्ही आता कसं बोलावं, कसं बोलू नये एवढं सांगण्यासारखी आता परिस्थिती तुमची नाहीच आहे. जे तुमच्या मनात आहे तेच तुम्ही वागताय खरं तर बाहेर. त्यामुळे तुम्ही काय बोलावून काय बोलू नये हे सांगायला आता काय मला वाटतं कुणालाच आता तेवढा वेळ नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक सांगितली पाहिजे की बाईच्या अनुषंगाने हा सगळा विषय चालू आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री या विषयावर प्रचंड अभ्यास केला होता. मनुस्मृती नावाच्या ज्या ग्रंथाचं समर्थन करणारी जेवढी काही लोक आहेत ना या देशामध्ये, जेवढी बांडगुळे आहेत, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, मनुस्मृती हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळला. का जाळला तर भारतातल्या सगळ्या महिलांनी हे डोक्यात घ्यायला पाहिजे. त्या मनुस्मृतीमध्ये असं लिहिलं होतं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे स्त्री देवी असं सांगितलं. आणि दुसऱ्या बाजूला त्याच मनुस्मृतीमध्ये असं लिहिलंय की न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, म्हणजे स्त्रीला कधीही आणि कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य देता येणार नाही. तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळलाय स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळं एक लक्षात घ्या, माझं तर असं म्हणणं आहे, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आणि गोपीचंद पडळकरांच्या विरोधात महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी एक मोठा मोर्चा काढला पाहिजे, तुमचं जर आत्मभान जागा असेल तर. आणि सगळ्या पुरुषांनी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चा काढला पाहिजे. कारण आपल्या प्रत्येकाला आई आहे, बहीण आहे, बायको आहे, बरोबर आहे का. त्यामुळं स्त्रीचा सन्मान जर तुम्ही करत असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला, हा समस्त स्त्रियांचा समस्त महिलांचा अपमान आहे. कोणाला तरी आईवरनं, माईवरनं, बाईवरनं शिवी देणं. त्यामुळे त्यांनी भर चौकात येऊन बायकांची माफी मागितली पाहिजे. या भाषेत तुम्हाला मी सांगतो, बायकांची माफी मागितली पाहिजे. म्हणजे तुमची मर्दानगी आहे ना, ती समोरासमोर येऊन सिद्ध करा. दुसऱ्याच्या आईला, बहिणीला मध्ये आणायची काही गरज नाही. आपल्याला ही आई आहे, आपल्याला ही बहीण आहे, याचं किमान भान तुम्ही निश्चितपणानं ठेवायला पाहिजे. आणि आता शेवट तुम्हाला एक सांगतो, त्या बिचाऱ्या अभियंत्यानं आत्महत्या केली रोजतला, ती विषय राहिला बाजूला, तिथनं विषय चालू झाला, ते डायरेक्ट एकमेकाच्या आईवर येऊन पोचला. त्या विषयाचं जरा काहीतरी बघा, मीडिया जरा तिकडं वळवा. हे पडळकरांनी काय वक्तव्य केलं, मग जयंत पाटलांचे समर्थक काय वक्तव्य करतायत, हे सगळे चॅनेलवाले दाखवतायत. तो बिचारा अभियंता गेला, त्याचं काहीतरी बघा ना. आणि कुठल्याच चॅनेलवाल्यांनी मला खात्री आहे की बाई या विषयावर त्यांना काही सुचलं नसेल किंवा व्हिडिओ केला नसेल. किमान त्या गोष्टीचा विचार करा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणताना त्या आईलाच आपण खरं तर पुरकी करून टाकतोय, त्या आईच्या नावावरूनच आपण शिव्या देतोय. याचा 10 आपण निश्चितपणानं विचार केला पाहिजे. बस तुमचं मत कमेंट थ्रू कळवा, अगर न कळवा. आणि आता हे एकमेकाला सांगतायत तुम्ही माफी मागा, गोपीचंद पडळकरांनी माफी मागितली पाहिजे, जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी माफी मागा, हे जे काय आता चालू आहे, माझ्या मागं तर कोणच नाही. आणि मी तुम्हाला आता सांगतो,
हा जो व्हिडिओ केलाय की मी जयंत पाटलाच्या कार्यकर्त्यांना आणि गोपीचंद पडळकरांना जे सांगतोय, समस्त बायकांची तुम्ही माफी मागा, महिलांची माफी मागा. तुम्हाला जर वाटलं मी माफी मागावी, अजिबात मागणार नाही. कारण आमचा नेता काही तुमच्यासारखा असा कुठला नेता नाही. मी शाहू फुले आंबेडकरांना माझा नेता मानतोय, लक्षात ठेवा. आणि माझ्या जो विचारांचा वारसा आहे तो भगतसिंगाचा आहे. हे मेलं तरी आपण माघार घेत नसतो. कळवा आता आपलं कमेंट थ्रू मत काय असेल तर. जय शिवराय.